जय हिंद. नमस्ते विद्यार्थी आणि प्राध्यापक मित्रांनो. मिस्टर अक्षय बळे SPPU एक्झाम अपडेट या यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वजणांचं स्वागत आहे. आत्ताच्या व्हिडिओमध्ये आपण MCOM पार्ट फर्स्ट सेमिस्टर फर्स्टमधील जे विद्यार्थी 2023 क्रेडिट पॅटर्नला आहे तर या विद्यार्थ्यांच्या क्वेश्चन पेपरचा फॉर्मॅट आणि इम्पॉर्टंट क्वेश्चन संदर्भात आपण हा व्हिडिओ बनवला आहे. या व्हिडिओमध्ये आपण ग्रुप एच रिलेटेड जे काही सब्जेक्ट्स आहे म्हणजे ॲडव्हान्स मार्केटिंग या सब्जेक्ट रिलेटेड जो ग्रुप आहे त्या ग्रुपमध्ये 60-124 सोशल मीडिया मार्केटिंग, 60-125 इव्हेंट मॅनेजमेंट आणि 60-126 मार्केटिंग टेक्निक्स या तीनही विषयासंदर्भात आपण क्वेश्चन पेपरचा फॉर्मॅट आणि इम्पॉर्टंट क्वेश्चन्सबाबत आपण चर्चा करणार आहोत. त्यामुळे शेवटपर्यंत हा व्हिडिओ नक्की बघा. आवडल्यास या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि अधिक माहितीसाठी आपण आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तसेच परीक्षेसंदर्भात बाकीचे जे काही व्हिडिओज आहे त्या व्हिडिओची लिंक आपण या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे आणि तुम्हाला बाकीच्या देखील व्हिडिओ तुम्हाला या ठिकाणी बघायला भेटतील आणि टेलिग्राम चॅनलमध्ये देखील सहभागी व्हा. लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. त्यामध्ये क्लिक करून तुम्ही बाकीच्या व्हिडिओ आणि महत्त्वाचे अपडेट्स तुम्ही मिळवू शकता. चला तर मग सुरुवात करूया आपण. सगळ्यात अगोदर आपण 60-124 या विषयांच्या क्वेश्चन पेपरचा फॉर्मॅट बघा. विद्यार्थी मित्रांनो, 60-124 हा जो काही विषय दिलेला आहे सोशल मीडिया मार्केटिंग, तर हा जो काही विषय आहे तो तुम्हाला मराठी ॲज वेल ॲज इंग्लिश या दोघांपैकी एका लँग्वेजमधून तुम्हाला देता येईल. यामध्ये जी काही क्वेश्चन पेपर असणार आहे ती टोटल 70 मार्कांची असणार आहे आणि यासाठी टाईम ड्युरेशन तुम्हाला 3 आवर्सचा दिला जाणार आहे. यामध्ये ऑल क्वेश्चन्स तुम्हाला कंपल्सरी आहे आणि उजव्या साईडला जे काही फिगर्स दिसत आहे हे तुमचे मार्क्स इंडिकेट करता अशा पद्धतीच्या महत्त्वाच्या 2 सूचना तुम्हाला दिलेल्या आहे. क्वेश्चन टोटल तुम्हाला विचारले जाणार आहे 4. ओके, टोटल क्वेश्चन नंबर असणार आहे 4. त्यापैकी क्वेश्चन नंबर 1 जो काही असणार आहे तो MCQचा असणार आहे. यासाठी तुम्हाला 6 मार्क्स दिले जाणार आहे. त्याच्यानंतर क्वेश्चन नंबर 2 दिलेला जाणार आहे तो ब्रॉड क्वेश्चन्स असणार आहे जो चॅप्टर नंबर 1वर आधारित असणार आहे किंवा चॅप्टर नंबर 2वर पण आधारित असू शकतो. कारण तुम्हाला या सोशल मीडिया मार्केटिंगमध्ये टोटल 5 चॅप्टर दिलेले आहेत. त्याच्यामुळे कदाचित प्रश्न क्रमांक 1 हा चॅप्टर नंबर 1 आणि 2वर आधारित असू शकतो. तो 20 मार्काला असणार आहे. त्याला ऑर क्वेश्चन जो काही असणार आहे तो चॅप्टर नंबर 2 किंवा 3वर आधारित असणार आहे. तो देखील ब्रॉड क्वेश्चन्स असणार आहे 20 मार्कासाठी. त्यानंतर क्वेश्चन नंबर 3 हा पण ब्रॉड क्वेश्चन असणार आहे जो चॅप्टर नंबर 3 किंवा 4वर आधारित असणार आहे. त्यामुळं त्याला 20 मार्क असणार आहे. तर क्वेश्चन नंबर 3मध्ये ऑरला जो काही प्रश्न विचारला जाणार आहे तो चॅप्टर नंबर 4 किंवा 5वर आधारित असेल. त्यासाठी देखील 20 मार्क असणार आहे. त्यानंतर बघा तुम्हाला टोटल 6 शॉर्ट नोट्स दिल्या जातील क्वेश्चन नंबर 4मध्ये. त्यापैकी तुम्हाला 4 शॉर्ट नोटची उत्तरं लिहायची आहे. ओके, सो एका शॉर्ट नोट्सला तुम्हाला 6 मार्क्स आहे. 4 यांची उत्तरं लिहिली तर तुम्हाला 6-24 मार्कासाठी क्वेश्चन नंबर 4 हा विचारला जाणार आहे. त्यामुळे क्वेश्चन नंबर 1ला 6, 2ला 20, 3ला 20 आणि 4ला 24 असे मिळून टोटल 70 मार्कांसाठीचा हा क्वेश्चन पेपरचा फॉर्मॅट असणार आहे. यासाठी काही महत्त्वाच्या प्रश्नांवरती आपण नजर टाकूया. कोणते प्रश्न ब्रॉड क्वेश्चनला येतील आणि कोणते शॉर्ट नोट्सला येतील त्याकडे आपण नजर देऊया. बघा विद्यार्थी मित्रांनो, 60-124 सोशल मीडिया मार्केटिंगमध्ये तुम्हाला पहिला जो काही चॅप्टर आहे तो म्हणजे इंट्रोडक्शन टू सोशल मीडिया. तर या सोशल मीडिया रिलेटेड तुम्हाला प्रश्नच पहिला हा विचारला जाणार आहे ज्यामध्ये या ठिकाणी 1 नंबरचाच पॉईंट दाखवलेला आहे 1.1मध्ये की इंट्रोडक्शन टू सोशल मीडिया अँड हाऊ टू बिल्ड द सक्सेसफुल सोशल मीडिया स्ट्रॅटेजी अँड गोल सेटिंग. हा प्रश्न तुम्हाला ब्रॉड क्वेश्चनला विचारण्याची जास्त शक्यता आहे. तसेच तुम्हाला इथे 1.4मध्ये सोशल टेक्नॉलॉजी अँड इट्स मार्केटिंग इन्फ्लुएन्स इन इंडिया हा पण तुम्ही प्रश्न करून घ्या. 1.2 आणि 1.3मध्ये तुम्हाला जे काही महत्त्वाचे प्रश्न दिलेले आहे ते जनरली शॉर्ट नोट्सला विचारले जातील. म्हणजे ग्लोबल ई मार्केटिंग इश्यूज असा डायरेक्ट शॉर्ट नोट्सला प्रश्न विचारला जाईल किंवा कंट्री अँड मार्केटिंग अपॉर्च्युनिटी दॅन आर्ग्युमेंट्स ऑन सोशल नेटवर्किंग हा जनरली विचारला जाणार नाही. सोशल ॲडव्हर्टायझिंग रिलेटेड सोशल मीडिया ॲनालिस्ट त्याचे इम्पॅक्ट ऑन ऑनलाईन रेप्युटेशन हा देखील थोडासा एक्स्ट्रा प्रश्न तुम्हाला शॉर्ट नोट्समध्ये विचारला जाण्याची शक्यता आहे. क्वेश्चन नंबर 2मध्ये तुम्हाला जे काही प्रश्न विचारले जाणार आहे याच्यापैकी बऱ्यापैकी प्रश्न हे तुमचे शॉर्ट नोट्सच्या रिलेटेड असणार आहे. म्हणजे द स्ट्रक्चर ऑफ लिंक्डइन, ओके, त्याचे प्रोफाईल, पेजेस, ग्रुप अँड सोशल रोलेडेक्स हा जो काही प्रश्न आहे तो ब्रॉड क्वेश्चनकडे तुम्ही बघू शकता. त्याच्यानंतर इंस्टाग्राम रिलेटेड जे काही प्रश्न आहे ते सुद्धा शॉर्ट नोट्सला विचारल्या जाण्याची शक्यता आहे. सेटिंग ए थीम अँड फ्लो ऑफ इंस्टाग्राम, ओके, अँड जनरेटिंग लीड्स हे
शॉर्ट नोट्सला असतील. फेसबुक ॲड रिलेटेड जे काही प्रश्न आहे म्हणजे एक्सप्लोरिंग द यूज ऑफ फेसबुक पेज, फेसबुक ॲड चॅम्पियन, फेसबुक ग्रुप, हॅशटॅग्स हे शक्यतो शॉर्ट नोट्सच्या रिलेटेड प्रश्न असणार आहे. लिंक्डइन रिलेटेडसुद्धा तुम्हाला त्याचे ग्रुप्स अँड अदर ऑपॉर्च्युनिटी ह्या देखील तुम्ही शॉर्ट नोट्सकडे प्रश्न बघा. ट्विटर आणि यूट्यूब मार्केटिंग या रिलेटेड ब्रॉड प्रश्न असू शकतो. त्याच्यामध्ये यूट्यूब रिलेटेड क्रिएटिंग ए यूट्यूब चॅनल, पोस्टिंग ऑफ कंटेंट, ॲनालिस्ट या पद्धतीने काही शॉर्ट नोट्स असू शकतील. वेब मास्टर टूल या रिलेटेड पण शॉर्ट नोट्स असू शकते. नंतर याच्यामध्ये ट्विटर रिलेटेड जे काही पोस्ट आहे म्हणजे असिस्टंट अँड ॲटोमेशन ऑफ ट्विटर, त्याच्यानंतर कंटेंट किंवा कंटेंट टाईप्स कोणकोणते आहे हा ब्रॉड क्वेश्चन तुम्हाला करून ठेवा. त्याच्यानंतर सर्च इंजिन ऑप्टिमायझेशन SEO याचा तुम्हाला कदाचित MCQमध्ये फुल फॉर्म विचारला जाण्याची शक्यता आहेत. त्याच्यानंतर सर्च इंजिन ऑप्टिमायझेशन त्याचं अंडरस्टँडिंग कशा पद्धतीने आहे, बेनिफिट्स आणि चॅलेंजेस कोणकोणते आहे हा ब्रॉड क्वेश्चन तुम्हाला विचारला जाईल. त्याच्यानंतर ट्रॅडिशनल मीडिया आणि सोशल मीडिया त्याचे रिसेंट ट्रेंड्स कोणते आणि चॅलेंजेस कोणते हा पण एक ब्रॉड क्वेश्चन तुम्ही करून ठेवा. नंतर सर्च इंजिन ऑप्टिमायझेशनचे इथे तुम्हाला दाखवलेला आहे हा ब्रॉड क्वेश्चन राहील. एक्सप्लेन द कन्सेप्ट्स ऑफ सर्च इंजिन ऑप्टिमायझेशन, एक्सप्लेन द रिसेंट ट्रेंड्स अँड चॅलेंजेस हा प्रश्न पण तुम्ही करून ठेवा. शॉर्ट नोट्सला किंवा ब्रॉड क्वेश्चनला तो येऊन जाईल. नंतर वेबसाईट होस्टिंग अँड युजिंग वर्डप्रेस या रिलेटेड काही ब्रॉड प्रश्न असे आहे की टाईप्स अँड फेजेस ऑफ वेबसाईट डेव्हलपमेंट. ओके, आणि कीवर्ड रिलेटेड सिलेक्शन प्रोसेस रिलेटेड शॉर्ट नोट्स विचारली जाईल. त्याच्यानंतर डोमेन अँड वेब होस्टिंग रिलेटेड पण टाईप्स ऑफ डोमेन हा शॉर्ट नोट्सला प्रश्न तुम्ही करून ठेवा. कदाचित तो ब्रॉड क्वेश्चनला देखील विचारला जाईल. CMS या रिलेटेड पण शॉर्ट नोट्स आहे. वर्ड प्लेस प्लग इन या रिलेटेड तुम्हाला शॉर्ट नोट्स पण प्रश्न विचारला जाईल. गुगल मायक्रो साईट्स या रिलेटेड पण शॉर्ट नोट्स बघून ठेवा. सो या पद्धतीने तुम्हाला प्रत्येक चॅप्टर वाईज शॉर्ट नोट्स वगैरे विचारलेले आहे. कंटेंट मार्केटिंग रिलेटेड शॉर्ट नोट्स देखील तुम्ही चॅप्टर नंबर 4वर आधारित करून घ्या. ओके, सो या पद्धतीने तुम्हाला आता आपण काय बघितलेला आहे 60-124चा फॉर्मॅट बघितला आहे. पुढचा जो काही सब्जेक्ट आहे 60-125 इव्हेंट मॅनेजमेंट. इव्हेंट मॅनेजमेंटचा जो काही सब्जेक्ट्स आहे तो तुम्हाला 2 तासासाठी दिलेला जाणार आहे आणि यासाठी तुम्हाला 35 मार्क्स विचारले जातात. किती मार्कासाठी आहे? 35 मार्क्ससाठी आहे. यासाठी सुद्धा तुम्हाला टोटल 4 प्रश्न विचारले जातील. हा विषयसुद्धा तुम्हाला मराठी ॲज वेल ॲज इंग्लिशमधून तुम्हाला लिहिता येईल. त्यापैकी एक लँग्वेज तुम्ही सिलेक्ट करा. यामध्ये पहिला प्रश्न तुम्हाला MCQ 5 मार्कासाठी राहील. क्वेश्चन नंबर 2 हा ब्रॉड क्वेश्चन चॅप्टर नंबर 1वर आधारित राहील. तर त्याला ऑर हा चॅप्टर नंबर 2वर आधारित ब्रॉड क्वेश्चन 10 मार्कासाठी विचारला जाईल. प्रश्न क्रमांक 3 हा चॅप्टर नंबर 1वरच आधारित ब्रॉड क्वेश्चन राहील. त्याला ऑर ब्रॉड क्वेश्चन चॅप्टर नंबर 2वर आधारित 10 मार्काला राहणार आहे. तर चॅप्टर नंबर 4वर तुम्हाला क्वेश्चन नंबर 4 हा शॉर्ट नोट्स राहील, ज्यामध्ये तुम्हाला 4 शॉर्ट नोट्स विचारले जातील. प्रत्येक चॅप्टरवरती 2 शॉर्ट नोट्स असतील. अशा 4 शॉर्ट नोट्स विचारल्या जातील. त्यापैकी कोणत्याही 2 शॉर्ट नोटची उत्तरं लिहायची, त्यासाठी तुम्हाला 10 मार्क्स आहे. असे मिळून 35 मार्कासाठीचा हा प्रश्न पत्रिकेचं स्वरूप असणार आहे. टोटल तुम्हाला 4 प्रश्न आहे. पहिला प्रश्न 5 मार्काला, दुसरा प्रश्न 10 मार्काला, तिसरा प्रश्न 10 मार्काला आणि चौथा प्रश्न 10 मार्काला. असे मिळून 35 मार्कांपैकीचा क्वेश्चन पेपरचा फॉर्मॅट राहील. 70पैकी तुम्हाला 28ला पासिंग असतं, तसं 35पैकी तुम्हाला 14 मार्काला पासिंग असणार आहे. तर याच्यामध्ये आपण स्वरूप बघितलं. या रिलेटेड काही महत्त्वाच्या प्रश्नांवरती नजर टाकूया. बघा, इव्हेंट मॅनेजमेंट रिलेटेड जे काही 2 महत्त्वाचे चॅप्टर आहे त्यापैकी इंट्रोडक्शन टू इव्हेंट मॅनेजमेंट हा पहिला चॅप्टर आहे. तर दुसरा चॅप्टर आहे कॉर्पोरेट इव्हेंट मॅनेजमेंट. सो या रिलेटेड तुम्हाला कोणकोणते प्रश्न असणार आहे की पहिला जो काही प्रश्न आहे की डिफाईन द टर्म ऑफ इव्हेंट मॅनेजमेंट, एक्सप्लेन देअर नेचर, स्कोप अँड टाईप्स ऑफ इव्हेंट हा ब्रॉड क्वेश्चन तुम्ही करून ठेवा. ओके, त्याच्यानंतर ऑर्गनायझेशन स्ट्रक्चर ऑफ इव्हेंट मॅनेजमेंट हा शॉर्ट नोट्सला प्रश्न विचारला जाऊ शकतो. आणखीन तुम्हाला ब्रॉड क्वेश्चनला जो काही प्रश्न विचारला जाण्याची शक्यता आहे तो म्हणजे इव्हेंट प्लॅनिंग. ओके, सो इव्हेंट प्लॅनिंगच्या रिलेटेडसुद्धा तुम्ही बघा की त्याचे चेकलिस्ट असतील, प्रिन्सिपल्स ऑफ होल्डिंग इव्हेंट मॅनेजमेंट असतील, असे प्रश्न तुम्ही करून घ्या. याच्यामध्ये खूप सारे प्रश्न आहेत, जसं की इव्हेंट मॅनेजमेंटचे कॅरेक्टरिस्टिक्स हे पण तुम्हाला ब्रॉड क्वेश्चनला विचारले जातील. त्याच्यानंतर तुम्हाला शॉर्ट नोट्सला या रिलेटेड मगाशीच सांगितलं आहे की प्रश्न ऑर्गनायझेशनल स्ट्रक्चर ऑफ इव्हेंट मॅनेजमेंट आहे. त्याच्यानंतर टूल्स
फॉर इव्हेंट प्लॅनिंग अँड मॅनेजमेंट, ओके, MICE, ओके. त्याला आपण MICEच्या रिलेटेड जे काही इव्हेंट्स आहे त्या रिलेटेड तुम्हाला शॉर्ट नोट्स विचारली जाईल. इव्हेंट ऑपरेशन अँड सर्व्हिस त्या रिलेटेड डायरेक्ट तुम्हाला खूप सारे मोठे मोठे पॉईंट्स दिलेले जातील, पण एकच महत्त्वाची शॉर्ट नोट्स त्या ठिकाणी विचारली जाईल. ओके. सो ऑर्गनायझेशनल इव्हेंट मॅनेजमेंट नंतर तुम्हाला आणखीन शॉर्ट नोट्सला जो काही क्वेश्चन नंबर 4मध्ये प्रश्न विचारला जाईल, इमर्जिंग ट्रेंड्स इन इव्हेंट इंडस्ट्री, ओके. त्याच्यानंतर ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंट फॉर इव्हेंट असे शॉर्ट नोट्सला प्रश्न विचारले जाण्याची शक्यता जास्त आहे. ओके. त्याच्यानंतर इथे तुम्हाला 2 नंबर चॅप्टर रिलेटेड ब्रॉड क्वेश्चन जो काही विचारला जाईल तो आहे कॉर्पोरेट इव्हेंट मॅनेजमेंट किंवा कॉर्पोरेट इव्हेंट ऑर्गनायझेशन रिलेटेड असू शकतो. सो यामध्ये त्याच्या फॅसिलिटी प्लॅनिंग कशा पद्धतीने होईल, त्यानंतर क्लिनिंग मेंटेनन्स, त्यानंतर डिझाईन कशी राहील, मेंटेनिंग बॅक एरिया आणि पब्लिक एरिया ऑफ सराउंडिंग्स असे काही प्रश्न तुम्हाला ब्रॉड क्वेश्चनला विचारले जातील. इथं कॉर्पोरेट इव्हेंट पॅकेज आणि कॉर्पोरेट हॉस्पिटॅलिटी या रिलेटेड शॉर्ट नोट्स तुम्ही व्यवस्थित करून ठेवा. ओके. इथे कॉर्पोरेट इव्हेंट्स अँड कॉर्पोरेट इव्हेंट रिपोर्टिंग हे देखील तुम्हाला शॉर्ट नोट्स रिलेटेड काही महत्त्वाचे प्रश्न असू शकतात. त्यानंतर आपण पुढचा जो काही 60-125चा जो काही सब्जेक्ट्स आहे, 60-126 मार्केटिंग टेक्निक्स याकडे वळणार आहोत. मार्केटिंग टेक्निक्स हा जो काही सब्जेक्ट आहे तो देखील मराठी ॲज वेल ॲज इंग्लिशमधून तुम्हाला विचारला जाईल. या ठिकाणी सुद्धा प्रश्नपत्रिका 70 मार्काची असणार आहे. टाईम ड्युरेशन 3 आवर्सचा असणार आहे. 70पैकी तुम्हाला 28 मार्कासाठी तुम्हाला पासिंग असणार आहे. यामध्ये देखील तुम्हाला 4 प्रश्न असतील. पहिला प्रश्न MCQ तुम्हाला 6 मार्काला विचारला जाईल. क्वेश्चन नंबर 2 हा चॅप्टर नंबर 1वर ब्रॉड क्वेश्चन राहील 20 मार्काला, त्याला और चॅप्टर नंबर 2वर ब्रॉड क्वेश्चन राहील 20 मार्काला. क्वेश्चन नंबर 3 हा जो काही राहणार आहे तो ब्रॉड क्वेश्चन चॅप्टर नंबर 3वर 20 मार्काला राहील, तर त्याला और चॅप्टर नंबर 4वर ब्रॉड क्वेश्चन 20 मार्काला राहणार आहे. तर क्वेश्चन नंबर 4 जे काही दिलेले आहे राईट शॉर्ट नोट्स आहे. 6पैकी कोणत्याही 4 शॉर्ट नोट्स लिहायच्या आहे आणि एका शॉर्ट नोट्सला 6 मार्क आहे. असे मिळून तुम्हाला 24 मार्कासाठीचा या शॉर्ट नोट्स असणार आहे. या ठिकाणी क्वेश्चन पेपरचा फॉर्मॅट बघितल्यानंतर आपण त्याच्याशी रिलेटेड काही महत्त्वाच्या प्रश्नांकडे नजर टाकूया. टॉपिकचं नाव काय आहे? मार्केटिंग टेक्निक्स. ओके. मार्केटिंग टेक्निक्समध्येही तुम्हाला 4 चॅप्टर दिलेले आहे. पहिला चॅप्टर आहे मार्केटिंग इंट्रोडक्शन अँड मार्केटिंग इन्व्हायरमेंट. त्याच्या रिलेटेड 1.1 हा महत्त्वाचा प्रश्न राहील किंवा 1.2 रिलेटेड देखील ब्रॉड क्वेश्चनला प्रश्न असणार आहे. प्रश्न असा कदाचित विचारला जाईल, डिफाईन द टर्म ऑफ मार्केटिंग. ओके. डिफाईन द टर्म ऑफ मार्केटिंग, एक्सप्लेन देअर इलिमेंट्स, ऑब्जेक्टिव्ह, इम्पॉर्टन्स अँड ॲडव्हान्टेजेस आणि लिमिटेशन. यापैकी काही प्रश्न हे शॉर्ट नोट्सला येतील, काही ब्रॉड क्वेश्चनला येतील. पण इम्पॉर्टन्स हा प्रश्न बघून ठेवा. ऑब्जेक्टिव्ह किंवा इम्पॉर्टन्स हा एक येईल किंवा ॲडव्हान्टेजेस अँड लिमिटेशन्स ऑफ मार्केटिंग हा प्रश्न विचारला जाईल. तर मार्केटिंग इन्व्हायरमेंट रिलेटेड पण प्रश्न करून घ्या की डिफाईन द टर्म ऑफ मार्केटिंग इन्व्हायरमेंट, एक्सप्लेन द इंटरनल अँड एक्सटर्नल इन्व्हायरमेंटल फॅक्टर इन्फ्लुएन्सिंग ऑन इन्व्हायरमेंटल मार्केटिंग इन्व्हायरमेंटल हा जास्त ब्रॉड करून प्रश्न विचारला जाईल. शॉर्ट नोट्सला तुम्हाला ग्रीन मार्केटिंग राहू शकतं. ओके. मार्केटिंग स्ट्रॅटेजी किंवा मार्केटिंग इनोव्हेशन हे थोडेसे तुम्ही ऑप्शनलला तुम्ही टाकू शकता, बट साईड बाय साईड ते देखील प्रश्न करू शकता. दुसऱ्या चॅप्टरवर ब्रॉड क्वेश्चन जो काही विचारला जाऊ शकतो तो म्हणजे की लेबलिंग रिलेटेड. ओके. डिफाईन द टर्म ऑफ लेबलिंग, एक्सप्लेन देअर इम्पॉर्टन्स किंवा हा प्रश्न शॉर्ट नोट्सला पण विचारण्याची जास्त शक्यता आहे. ओके. त्यानंतर तुम्हाला आणखीन काही महत्त्वाचे प्रश्न प्राइसिंग मिक्स रिलेटेड राहील. डिफायनिंग द टर्म ऑफ प्राइसिंग मिक्स, एक्सप्लेन देअर एलिमेंट्स ऑफ प्राइसिंग मिक्स, नीड, इम्पॉर्टन्स अँड ऑब्जेक्टिव्ह ऑफ प्राइसिंग असा देखील प्रश्न आहे. किंवा फॅक्टर इन्फ्लुएन्सिंग इन प्राइसिंग किंवा व्हेरियस प्राइसिंग डिसिजन या निमित्तानं तुम्हाला शॉर्ट नोट्स विचारली जाईल. चॅप्टर नंबर 3वर जो काही प्रश्न राहील तो पब्लिसिटी रिलेटेड राहू शकतो. डिफाईन द टर्म ऑफ पब्लिसिटी, एक्सप्लेन द डिफरन्स बिटवीन ॲडव्हर्टायझिंग अँड पब्लिसिटी सेल्स किंवा पब्लिसिटी सेल्स प्रमोशन. ओके. या रिलेटेड प्रश्न राहील. किंवा डिफाईन द टर्म ऑफ ॲडव्हर्टायझिंग, एक्सप्लेन देअर कन्सेप्ट, क्लासिफिकेशन अँड फंक्शन किंवा बेनिफिट्स ऑफ ॲडव्हर्टायझिंग हा देखील प्रश्न ब्रॉड क्वेश्चनला क्वेश्चन नंबर 3कडे विचारला जाईल. ओके. शॉर्ट नोट्सकडे किंवा ब्रॉड क्वेश्चनलाच 3.1 रिलेटेड प्रश्न आहे की डिफाईन द टर्म ऑफ चॅनल
किंवा डिस्ट्रीब्युशन ऑफ चॅनल, एक्सप्लेन देअर ॲडव्हान्टेजेस अँड लिमिटेशन किंवा फॅक्टर्स अफेक्टिंग सिलेक्शन ऑफ चॅनल हा शॉर्ट नोट्सला प्रश्न राहू शकतो. ओके. त्यानंतर चॅप्टर नंबर 4वर आधारित जे काही ब्रॉड क्वेश्चन आहे तर डिफाईन द टर्म ऑफ पब्लिक रिलेशन, एक्सप्लेन देअर टूल्स इन पब्लिक रिलेशन और रोल इन पब्लिक रिलेशन ऑफिसर असा ब्रॉड क्वेश्चन तुम्हाला व्यवस्थित करून ठेवायचा आहे. ई मार्केटिंग प्रमोशन रिलेटेड तुम्हाला डिफरंट टाईप्स ऑफ वेब ॲडव्हर्टायझिंग, ब्लॉग स्पॉट आणि ऑनलाईन स्पॉन्सरशिप हे शॉर्ट नोट्सला प्रश्न आहे. सोशल मीडिया मार्केटिंग रिलेटेड तुम्हाला देखील शॉर्ट नोट्सला प्रश्न विचारले जातील. सो या पद्धतीने तुम्हाला वेगवेगळे प्रश्न या चॅप्टर रिलेटेड म्हणजे 60-126 मार्केटिंग टेक्निक्स रिलेटेड विचारण्याची जास्त शक्यता आहे. शक्यतो शॉर्ट नोट्स ह्या जे काही आहे मी पुन्हा एकदा ओव्हरव्ह्यू सांगतो. शॉर्ट नोट्स ही 6 मार्काला असते, त्यामुळं किमान तुमचे 2 ते 3 पानांपर्यंत त्याचं उत्तर अपेक्षित आहे. 20 मार्काच्या प्रश्नांसाठी किमान 6 ते 7 पानांपर्यंत तुमचं उत्तर अपेक्षित आहे. थोडंसं ब्रॉड उत्तर तुम्हाला असणं अपेक्षित आहे, तरच 20पैकी चांगल्या बऱ्यापैकी मार्क हे तुम्हाला दिले जातील. सो विद्यार्थी मित्रांनो, बऱ्यापैकी तुम्ही प्रश्नांची तयारी करा, फॉर्मॅट बघा आणि तुम्हाला जे काही बुक्सच्या अंतर्गत जे काही प्रश्न ब्रॉड दिलेले आहेत त्या सर्व प्रश्नांची चांगल्या पद्धतीने तुम्ही तयारी करून घ्या. तर विद्यार्थी मित्रांनो, याच पद्धतीने आपण बाकीच्या देखील व्हिडिओ बनवलेल्या आहे, त्या व्हिडिओ देखील तुम्ही काय करा, रेफर करा. सो याच पद्धतीने विद्यार्थी मित्रांनो सर्व ग्रुपची माहिती आपण दिलेली आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला परीक्षेसाठी खूप खूप शुभेच्छा. अशाच नवीन नवीन व्हिडिओसह पुन्हा एकदा भेटूया. तोपर्यंत या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि अधिक माहितीसाठी टेलिग्राम चॅनलमध्ये देखील सहभागी होऊ शकता. लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देण्यात आलेली आहे. तुम्हाला परीक्षेसाठी पुन्हा एकदा शुभेच्छा. टेक केअर. जय हिंद. धन्यवाद.